नमस्कार, मी पूर्वी भावे. झिरो अवरच्या एका नवीन भागामध्ये आपलं स्वागत. आज राज्यात पावसाची बरसात होतेच आहे आणि सोबतीला वेगवेगळ्या कारणांसाठी आंदोलनांचीही बरसात सुरू आहे. मनोज जरांगेंनी आंदोलनाची माळ पेटवून दिली, ती अजून वाजतीच आहे. मराठा आंदोलनाचा धूर कमी झाला, तोच आता ओबीसी समाजात आंदोलनाचा वणवा पेटलाय. शिवाय बंजारा, आदिवासी, महादेव कोळी या समाजातही आपापल्या मागण्यांसाठी लोक रस्त्यावरती उतरले. एकीकडे जातीपातींची आंदोलनं सुरू आहेत, तर दुसऱ्या बाजूला राजकीय आंदोलनांचा धुरळा सुद्धा उडायला सुरुवात झाली आहे. कारण आहे अर्थातच येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांचं. आणि अशी राज्यामध्ये आंदोलनांची चढाओढ सुरू असतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक आदेश दिलाय, तोही आंदोलनाबाबतच. स्वातंत्र्यानंतर देशभरामध्ये झालेल्या आंदोलनांचा अभ्यास करा, असे आदेश त्यांनी पोलीस संशोधन विभागाला दिलेत. आगामी काळामध्ये आंदोलनांसाठी मार्गदर्शक तत्व आखून देण्याचा त्यांचा हेतू आहे म्हणे. आंदोलनांच्या भाऊगर्दीमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी एक नवा मुद्दा छेडलाय. आपण जातीचा मुद्दा घेऊन आंदोलन केलं असतं तर एव्हाना लोकांनी खांद्यावर घेतलं असतं, असं ते काल एका सभेत म्हणाले. थोडक्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांपेक्षा आरक्षणाच्या मुद्द्याला अधिक ट्रॅक्शन आहे, असं कडूंना म्हणायचंय का? यावरच आधारित आजचा आपला प्रश्न आहे. तो बघण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आजचा आमचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांऐवजी जातीसाठी लढले असतो तर लोकांनी डोक्यावर घेतलं असतं, हा बच्चू कडू यांचा दावा पटतो का? आणि अर्थातच पर्याय होय किंवा नाही असे आहेत. आमच्या सोशल मीडियावरती तुम्ही यावरती आपला कौल देऊ शकता. तर शेतकऱ्यांसाठी लढण्याऐवजी जातीसाठी लढलो असतो तर लोकांनी डोक्यावर घेतलं असतं, बच्चू कडूंनी असं म्हटलं आणि नव्या चर्चेला तोंड फुटलं. परभणी जिल्ह्यामध्ये पिंगळी गावात कडूंच्या प्रहार संघटनेनं काल शेतकरी शेतमजूर हक्क परिषद भरवली होती. राजकारणी लोक जातीजातींमध्ये भांडणं लावून देतात, या षडयंत्रात अडकू नका, असं आवाहन त्यांनी केलं. शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या शरद जोशींना त्यांच्या जातीमुळे निवडणुकीमध्ये पाडलं, असा दावाही त्यांनी केला. शिवाजी महाराज, ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, बाबासाहेब आंबेडकर यांच्या मागेही जात लावली गेली. बटेंगे तो कटेंगे या भाजपच्या घोषणेवरही कडूंनी टीकेची झोड उठवली. शेतकरी आपल्याला साथ देत नाहीत अशी खंतही बोलून दाखवली आणि जातीसाठी लढलो असतो तर डोक्यावर घेतलं असतं, असंही ते म्हणाले. आज जर जातीसाठी जर भांडला असताना तर आम्ही सांगतोय खांद्यावर उचलून आणलं असतं 40-70 पण शेतकऱ्यासाठी त्याचं कोण भरलं? शेतकरी म्हणजे काय हो, त्याची किंमत तरी काय पाहिजे? आता बच्चू कडू म्हणतात त्याप्रमाणे सध्या तरी राज्यात आरक्षणाच्या मागण्यांसाठी जातींची आंदोलनं पेटलेली दिसत आहेत. आपला समावेश एसटी मध्ये करावा यासाठी बंजारा समाजाचे मोर्चे निघतायत. आजही बीड, जालना या शहरांमध्ये मोठे मोर्चे निघाले. मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट सरकारने लागू केलंय आणि या गॅझेटनुसार एका समाजाला एक न्याय आणि दुसऱ्या समाजाला दुसरा असं सरकार वागू शकत नाही. म्हणूनच हैदराबाद गॅझेटनुसार आपल्याला आदिवासी प्रवर्गात आरक्षण मिळावं, अशी बंजारा समाजाची मागणी आहे. जालन्यामध्ये हरिभाऊ राठोड, आमदार राजेश राठोड यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं. मागणी मान्य झाली नाही तर मुंबईमध्ये धडकण्याचा इशाराही दिला. तर बीडमध्ये माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपण बंजारा समाजाच्या पाठीशी उभे आहोत असं सांगितलं आणि या मुद्द्यावरती मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचं आश्वासनही दिलंय. बंजारा समाजाला सुद्धा एसटीचं आरक्षण देण्याबाबत राज्य सरकारने विचार करावा लागेल. भले अभ्यास वर्ग बसवा, समिती निर्माण करा, समिती निर्माण करून या मराठवाड्यातल्या हैदराबाद गॅजेट प्रमाणे एसटीचं आरक्षण मिळण्यासाठी सरकार सुद्धा प्रयत्न करेल, हाही या ठिकाणी मी आपल्याला विश्वास देतो. आता याच भाषणामध्ये धनंजय मुंडेंच्या एका वाक्याने नवा वाद निर्माण झालाय. बंजारा आणि वंजारी वेगळे आहेत का, असा सवाल त्यांनी केला. याला बंजारा समाजातील तरुणांनी विरोध केलाय. मुंडेंचं भाषण सुरू असतानाच त्यांच्या या विधानाच्या विरोधात घोषणाबाजी झाली. हरिभाऊ राठोड यांनी मुंडेंचं हे विधान सपशेल खोडून काढलेलं आहे. आपण भाऊ आहोत हे सामाजिक दृष्ट्या ठीक आहे, पण आरक्षणाच्या बाबतीमध्ये नाही, असं राठोड यांनी ठणकावलंय. आज बंजारा समाजाला तेलंगणात एसटी आहे, राजस्थानात एसटी आहे, काळकुटे साहेब आम्ही सुद्धा एसटीच आहे तिकडं.
बंजारो वेगळंच आहे का? धनगर समाज सुद्धा याच्यामध्ये शेड्यूल ट्राईबमध्ये भटके मुक्तीमध्ये टाकलंही होते त्यांना, परंतु हा विरोध मी केला, मी लढलो लढाई. आणि बंजारी एक नाही, हे वेगळे आहे. मी इव्हन गोपीनाथ मुंडेचा प्रायव्हेट सेक्रेटरी असताना ही भूमिका घेतली मी. आणि साहेबांना सांगितलं, साहेब तुम्ही याच्यात पडायचं नाही, तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, लबानी एका आणि हे एक. आता बंजारा समाजाची मागणी मान्य झाली तर आदिवासींच्या आरक्षणामध्ये वाटेकरी वाढतील. त्यामुळे आदिवासींनी या आंदोलनाचं हत्यार उपसलंय. त्यासाठी नंदुरबार जिल्ह्यामध्ये आज मोठा मोर्चा निघाला. धडगावमध्ये निघालेल्या या मोर्चामध्ये अनेक आदिवासी संघटना, सर्व पक्षातले नेते सहभागी झाले होते. धनगर, बंजारा यांची आदिवासी समाजातील घुसखोरी खपवून घेणार नाही असा थेट इशारा या मोर्चातनं देण्यात आला होता. तसंच हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातही आदिवासी पॅन्थर संघटनेनं मोर्चा काढला. तर गोंदियामध्ये भाजप आमदार संजय पुराम यांनीही आपल्याच सरकारच्या विरोधात आंदोलन केलं आणि बंजारा समाजाला आदिवासींमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न कधीही यशस्वी होऊ देणार नाही असा इशाराही दिला. तर आरक्षणाच्या वादामध्ये बंजारा विरुद्ध आदिवासी असा एक नवीन फाटा फुटलाय. पण मराठा ओबीसी संघर्ष सुद्धा अजूनही धुमसतोय. आजही अनेक ठिकाणी ओबीसी समाजांची आंदोलनं झाली. गोंदियाच्या सालेकसा तालुक्यामध्ये ओबीसी जनजागृती रॅली काढण्यात आली. 21 तारखेला विविध मागण्यांसाठी मोठा मोर्चा निघणार आहे आणि आजची ही रॅली त्याची पूर्वतयारी होती. गुहागरमध्ये तहसील कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला. मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देऊ नये ही मागणी पुन्हा करण्यात आली. तसंच बाजूला रायगड जिल्ह्यामध्ये माणगाव, महाड, म्हसळा, श्रीवर्धन, तळा, रोहा या ठिकाणी कुणबी समाज रस्त्यावरती उतरला. कुणबी समाजामध्ये मराठ्यांची घुसखोरी थांबवावी अशा आशयाच्या मागणीची पत्र सर्व तहसीलदारांना देण्यात आली. आणि या सगळ्या जातीय आंदोलनांच्या मध्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आज नाशिकमध्ये शेतकरी जनआक्रोश मोर्चा काढला. सरकारनं दिलेलं कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण करावं, अतिवृष्टी झालेल्या भागांमध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा, कांदा निर्यात धोरण जाहीर करावं, कांदा, द्राक्ष, कापूस, धान या पिकांना हमीभाव जाहीर करावा अशा मागण्या करत शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वळवलं गेलं. राज्याच्या ग्रामीण भागामध्ये 2000पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत असा दावाही शरद पवारांनी यावेळी केला. ही संख्या मराठवाड्यात जास्त असल्याचं त्यांनी म्हटलं. शिवाय देवाभाऊच्या जाहिरातींवरून त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवरती जोरदार टोलीबाजी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात दुष्काळ पडला होता, त्यावेळी त्यांनी सोन्याची नाणी दिली होती. तुम्ही महाराजांचं नाव घेता आणि बळीराजाकडे ढुंकूनही पाहत नाही असं ते म्हणाले. नेपाळमध्ये सरकार गेलं आणि भगिनीच्या हातात राज्य आलं, यावर आणखीन काही बोलणार नाही असंही ते म्हणाले. तर पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार बोलून दाखवला. तुम्ही शब्द दिला होता की सरसकट कर्ज माफी करू, ओला दुष्काळ जाहीर करा, सरसकट कर्ज माफी करा. 1 महिन्याचा कालावधी देऊ. जर 1 महिन्याच्या आत आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर ह्या सरकारला आम्ही कुठे फिरू देणार नाही, हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते. आणि यानंतर बातमी आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आदेशाची. तुम्हाला माहितीच आहे की आपल्या देशाला आंदोलनांचा मोठा इतिहास आहे आणि अमित शहांच्या आदेशाने याच ऐतिहासिक आंदोलनांच्या फायलींवरची धूळ आता पुन्हा झटकली जाणार आहे. स्वातंत्र्यानंतर देशभरामध्ये जितकी मोठी आंदोलनं झाली त्याची सविस्तर माहिती गोळा करा, त्याचा अभ्यास करा असे आदेश अमित शहा यांनी पोलीस संशोधन आणि विकास विभागाला दिल्याचं कळतंय. द इंडियन एक्सप्रेसनं सरकारी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हे वृत्त दिलंय. जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये दिल्ली गुप्तचर विभागानं नॅशनल स्ट्रॅटेजी कॉन्फरन्स भरवली होती आणि त्यावेळी शहा यांनी याबाबत संबंधित विभागाला निर्देश दिल्याचं समजतंय. त्यानुसार एक टीम तयार करण्यात येईल आणि सर्व राज्यांमधल्या आंदोलनांच्या फाईल्स ही टीम तपासेल. शिवाय आंदोलनाच्या अर्थकारणाचा अभ्यास करण्यासाठी ईडी, फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ यांचीही मदत घेतली जाईल. पंजाबमधल्या खलिस्तानी दहशतवाद्यांशी संबंधित आंदोलनांचाही मागोवा घेतला जाईल. त्यासाठी NIA, BASF, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो यांची मदत घेतली जाईल. खरं तर आता या अभ्यासामध्ये गृहमंत्र्यांना नेमकं काय अपेक्षित आहे हे महत्त्वाचं आहे आणि तेच पाहण्यासाठी आपण जाऊयात आमच्या मीडिया सेंटरला.
तर आंदोलन आणि परिणाम आपण पाहतोय. 2011 मध्ये भ्रष्टाचार विरोधी आंदोलन झालं होतं. अण्णा हजारेंच्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या जंतर मंतरवरती हे उपोषण झालं होतं. समाजातील सर्व स्तरांमधून अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळाला होता. आंदोलनामुळे 2014 मधील सत्तांतराला मोठा हातभार लागलेला होता. आम आदमी पार्टीच्या रूपानं नव्या पक्षाचा उदयही झाला. संरक्षण दलातील सर्वांना हुद्द्यानुसार पेन्शन मिळावं यासाठी आंदोलन करण्यात आलं होतं. 1 रँक 1 पेन्शन हे 2015चं आंदोलन. 2015 मध्ये झालेल्या आंदोलनात 2014च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप नरेंद्र मोदींकडून याबाबत आश्वासनही देण्यात आलं होतं. आश्वासनाची पूर्तता होण्यास विलंबामुळे जून 2015 मध्ये निवृत्त सैनिकांचं देशव्यापी आंदोलन पाहायला मिळालं. तर या आणि अशा अन्य आंदोलनांचा अभ्यास का केला जातो आणि त्यातून काय मिळणार हे येत्या काही महिन्यात किंवा वर्षात स्पष्ट होईलच. पण सध्या तरी आपला महाराष्ट्र अनेक आंदोलनं करतोय. त्यातील बहुतेक आंदोलनं जाती आरक्षणामुळेच होत आहेत आणि यात मुद्द्यांच्या आंदोलनांना कमी महत्त्व आहे असं बच्चू कडू यांनी अधोरेखित केलंय. त्यावर आधारित आमचा आज प्रश्न होता आणि त्यावर प्रेक्षकांनी काय म्हटलंय, कसे व्यक्त झाले ते पाहण्यासाठी जाऊयात आमच्या मीडिया सेंटरला. आजचा प्रश्न होता, शेतकऱ्यांऐवजी जातीसाठी लढलं असतं तर लोकांनी डोक्यावर घेतलं असतं. हा बच्चू कडू यांचा दावा पटतो का? आणि यावरती प्रतिक्रिया काय आलेल्या आहेत आपण पाहूयात. एक्सवरून विनोद म्हणतायत, शरद जोशी पण शेतकऱ्यांसाठी लढले होते, त्यांना लोकांनी डोक्यावर घेतलं. तुम्हाला शेतकऱ्यांच्या नावाखाली राजकारण करायचं आहे. विदर्भातले लोक हे चांगलं ओळखून आहेत. एक्सवरून पुढची प्रतिक्रिया आहे विनोद मुंढे यांची. आजकाल जात आणि राजकारण याचं समीकरण फार जुळलंय, त्यामुळे कदाचित बच्चू कडूंना शेतकऱ्यांऐवजी लोकांच्या डोक्यावर बसण्याची हौस जास्त दिसते. शेतकऱ्यांसाठी झटत नाहीत, फक्त स्वतःची राजकीय पोळी भासतायत. महेश बरकले यांनी युट्यूबवरनं प्रतिक्रिया दिली आहे. कडूंनी आजपर्यंत चांगलं काम केलंय. शेतकरी हा पहिला घटक राहिला असून दिव्यांगांसाठी चांगलं काम केलंय. त्यांची एका जातीसाठी नाही तर सर्व समाजासाठी गरज आहे. किशोर लाखे पाटील यांनी युट्यूबवरनं प्रतिक्रिया दिली आहे. युट्यूबवरची पुढची प्रतिक्रिया दिलीप भगत यांची आहे. गरीब शेतकऱ्यांना महिना 15,000 पेन्शन मिळालीच पाहिजे, त्यासाठी आंदोलन करा. सर्व शेतकरी तुमच्या पाठीशी राहतील. सद्यस्थितीत जो समाजाची बाजू भक्कमपणे मांडतो त्या नेत्याला जनता डोक्यावर घेते. बच्चू कडू समाजासाठी लढले असते तर त्यांना डोक्यावर घेतलं असतं. संतोष भोसले यांनी युट्यूबवरनं प्रतिक्रिया दिली आहे. तर याच मुद्द्यावरनं आता वळूयात चर्चेकडे आणि आपल्यासोबत चर्चेसाठी असणार आहेत माजी मंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू, पोहरादेवी महंत सुनील महाराज आणि ओबीसी कल्याण संघटनेचे अध्यक्ष मंगेश ससाणे. गेस्ट सेंटरमध्ये मी आपल्या तिघांचंही मनपूर्वक स्वागत करते. 0 आवरमध्ये आपलं स्वागत. आणि आजच्या चर्चेची सुरुवात करणार आहोत बच्चू कडू यांच्यापासून. बच्चू कडूजी, काल आपण नक्की जे विधान केलेलं होतं त्याबद्दल आम्हाला आणखीन जाणून घ्यायला आवडेल. नक्की कशा पद्धतीने, कुठल्या हेतूने आणि त्याचबरोबर कुठल्या रोखाने आपण हे विधान केलेलं आहे? देशातलं, राज्यातलं राजकारण धर्म आणि जातीचंच आहे. तुम्ही एक सांगा, भाजपनं जर प्रभू रामचंद्राचा अयोध्येच्या मंदिराचा जर मुद्दा काढला नसता तर 2ची भाजपची खासदाराची संख्या ही आज सत्तेपर्यंत पोहोचली नसती. त्याचं मागचं धार्मिक कारणच आहे. काँग्रेस एका इकडे मुस्लिम आणि दलित त्यांचं संरक्षण म्हणून वागतं, दुसरीकडे हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन समोर येतं. दुसरं आपण पाहतो, पूज्य बाबासाहेब आंबेडकर 2दाच लोकसभेमध्ये पडले. शरद जोशी ज्यांनी जीवाचं प्राण केलं शेतकऱ्यासाठी ते जोशी म्हणूनच पडले ना, आमदारकीला सुद्धा निवडून आले नाही. आणि सगळ्या ह्याच्यात जर आपण पाहिलं तर कुठलाही पक्ष त्या जाती, त्या मतदारसंघात
कोणाची जात जास्त आहे त्याच्यावरूनच आपण पाहतो तिकीट दिलं जातं. शेतकरी किती आहे याच्यावर थोडं तिकीट दिलं जातं. शेतकऱ्याच्या मुद्द्यासंदर्भात थोडं राजकारण होत आहे. मला आनंद आहे का प्रत्येक पक्षानं शेतकऱ्याचा मुद्दा घेतला पाहिजे, मजुराच्या मुद्द्यावर ते राजकारण झालं पाहिजे. तेव्हा आता आम्ही पाहतोय सोयाबीनला 34 रुपये भाव आहे, अजून सोयाबीन निघायची आहे. काय भाव भेटणार आहे? कापूस 11% आयात कर कमी केला आणि अमेरिकेतल्या कापसाला आम्ही 17,000 रुपये क्विंटलचे भाव देतोय आणि देशातले शेतकरी कापूस उत्पादकाला 6,000 भेटत नाही. हे कायचं कारण आहे? तर तो शेतकरी सगळ्या जातीत आहे हे त्याची चूक आहे का? तो शेतकरी सगळ्या धर्मात आहे हे त्याची चूक आहे का? तो शेतकरी सगळ्या पक्षाचे झेंडे उचलतो हे त्याची चूक आहे का? पण याचा अर्थ शेतकरी आंदोलन करून काहीच मिळणार नाही असंही आपल्याला म्हणायचंय का? तुम्ही नाही आंदोलन करून म्हणजे त्याच्या संख्येने तो शेतकरी देखा पुऱ्या देशामध्ये शेतकऱ्याची संख्या जास्त आहे ना, पण आज 6.5 लाख शेतकरी मेले. कुठे दंगल झाली दिसते तुम्हाला? शेतकरी म्हणून मेला तो त्याला कुत्रा मांजरा एवढी किंमत नाही आहे, पण जाती धर्माच्या नावाने मेले का आमची आग लागते, गावच्या गाव पेटतात. आम्ही पाहिलं तुम्ही. बरं, आज आता इतकी आंदोलनं सुरू आहेत महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राचं वर्णन सध्या कसं कराल? नाही आमचं काय म्हणणं आता सध्या गरज कर्जमुक्तीची आहे. कारण मागच्या 3 वर्षापासून ना त्याला तुरीचे भाव भेटले, ना सोयाबीनचे, ना कापसाचे. लुटलंय आम्हाला सरकारनं. 3400 रुपयाने सोयाबीन विकावं लागली आणि हमी भाव काय होते? 5,000 रुपये हमी भाव होते. 2,000ची तूट आहे ना आमची. एका क्विंटल मागे 2,000 लुटलं असेल तर एका एकरातल्या शेतकऱ्याला 8 क्विंटल सोयाबीन झाली तर 8 दुनी 16,000 लुटलंय. 5 एकरवाल्याला त्याच्यापेक्षा 50 ते 70,000 लुटलंय. लूट आहे. आम्हाला हमी भाव म्हणजे 15% नफा तोही भेटला नाही. शिफारस केली 7,000 रुपये भावाची आणि केंद्र सरकारनं जाहीर केले 5,000. म्हणजे 15% जर नफा भेटायचा असेल तर 7,000 रुपये भाव पाहिजे. घाट्यानं विकतो ना आम्ही. आणि पंजाबच्या शेतकऱ्याचा 90% शेतीमाल हा हमीभावात खरेदी होतं. बरोबर. बच्चू कडूजी, आपण पुन्हा एकदा या मुद्द्यावरती येणार आहोत, याचं आपण विश्लेषण पुन्हा एकदा करूया. परंतु आता मी या क्षणी सुनील महाराजींकडे जाणार आहे आणि मला त्यांना असं विचारायचं आहे की आज धनंजय मुंडेंनी जे विधान केलेलं आहे बंजारा आणि वंजारा समाज एकच असल्याच्या अनुषंगाने, त्यावरती मला आपली प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे पोहरा देवीचे महंत म्हणून. सुनील महाराजी, नमस्कार. माननीय धनंजय मुंडे साहेबांनी जे विधान केलेलं आहे, बंजारा आणि वंजारी हे एकच आहे, पण बंजारा समाज हा वेगळा आहे, वंजारी समाज हा वेगळा आहे आणि असंच हायकोर्टाने सुद्धा निकाल दिलेला आहे. आणि वधवा समिती जेव्हा नेमल्या गेली होती 95-96 दरम्यान, तेव्हा सुद्धा वधवा समितीने हेच सांगितलं होतं की बंजारा वेगळा आहे आणि वंजारी वेगळं आहे. कारण आमच्या समाजाच्या ज्या रीतिरिवाज चालीरीती आहे, रोटी बेटी व्यवहार आहे, सण त्योहार आहे, हे वेगळे आहे, त्यांचे वेगळे आहे. म्हणून फक्त कॅटेगरी आमची एक आहे. आमचे ते बंधू म्हणून आहे. कारण वंजारी आणि बंजारा VJMT एक प्रवर्ग VJA मध्ये बंजारा येतो आणि MT-B मध्ये वंजारी येतो. त्याच्यामुळे प्रवर्ग एक आहे, परंतु वंजारी बंजारा एक नाही. पण बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मागण्या ज्या आता आहेत त्या काय आहेत आणि या प्रामुख्याने हैदराबाद गॅझेट लागू होण्याच्या बाबतीतच आहेत का? त्या अनुषंगानेच त्या प्रतलावरती पुन्हा आल्यात का? हैदराबाद गॅझेट हे 2 सप्टेंबर पासून लागू करून माननीय राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हैदराबाद गॅझेट 2 सप्टेंबर पासून GR लागू केला. परंतु बंजारा समाजाची ही आमची जी आरक्षणाची ही मागणी होती, ही जवळजवळ 95-96 पासून आमच्या समाजाचे धर्मगुरू परमपूज्य कैलासवासी रामराव महाराज यांच्यापासून ही मागणी सुरू आहे. आणि जवळजवळ आज 30 वर्षापासून आमची ही मागणी आहे. ही आताची नाही, परंतु 2 सप्टेंबर पासून जे हैदराबाद गॅझेटचा GR आला, त्या GR मध्ये जसं इतर समाजांना समाविष्ट करून त्यांना आरक्षण देण्यासंदर्भात जे चर्चा झाली, GR निघाला, त्याच धर्तीवर बंजारा समाज सुद्धा जसं आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये ST मध्ये आहे आणि आपला मराठवाडा. पण सुनील महाराजी, हीच मागणी 1994-95 पासून आहे का आपली? हो, परमपूज्य रामराव महाराजांनी ही मागणी
94-95 मध्ये दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर उपोषणाला बसले होते. मुंबईला आझाद मैदानावर सुद्धा उपोषणाला बसले होते. आणि आपण बघितलं असेल की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांना सुद्धा रामराव महाराज 2007-8 12-13 मध्ये भेटून आले आणि त्यांना विनंती केली की आमच्या बंजारा समाजाला जे जंगलामध्ये राहतो, जे मागास भाग आहे, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याकरिता एसटी प्रमाणे आरक्षण द्यावे, असं रामराव महाराजांपासून मागणी होती आमची. आणि ती मागणी आता जोर धरत आहे. नक्कीच आपण पुन्हा एकदा या मुद्द्याकडे येऊया. यानंतर मी ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांच्याकडे येते. मंगेशजी, बच्चू कडूंनी जे विधान केलेलं आहे की शेतकऱ्यांच्या प्रश्नापेक्षा जर जातीच्या अनुषंगाने आंदोलनं केली तर डोक्यावर घेतलं जाईल, आपण याच्याशी सहमत आहात का? कशा पद्धतीने बघता आपण या विधानाकडे? नाही, बच्चू भाऊंनी आता जे सांगितलं की जातीच्या संदर्भात आंदोलन केले तर समाज डोक्यावर घेईल. मुळामध्ये बच्चू कडू अचलपूर विधानसभेचे आमदार होते, मंत्री होते. पण बच्चू कडू साहेबांनी ज्यावेळेस मनोज जरांगेंच्या होला हो केलं, मनोज जरांगेंच्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दिला. मी तुम्हाला हा फोटो दाखवतो, हे बघा. बच्चू कडू बऱ्याच वेळा मनोज जरांगेंच्या आंदोलनामध्ये गेले. मनोज जरांगेंच्या मागण्यांसाठी बच्चू कडूंनी सांगितलं की मी रक्तदान शिबिर आयोजित करतो, तुम्ही मनोज जरांगेंच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर मी मनोज जरांगेंच्या आंदोलनामध्ये सहभागी होईल. त्याच्यानंतर आणखीन त्यांनी 160, आता भाषणामध्ये कोणतरी म्हणलं असेल की बाबा तुम्ही जर आमच्या आरक्षणाला धक्का लावला तर आम्ही 160 आमदार पाडू. मग त्यावेळेस बच्चू कडूंनी सभागृहामध्ये खूप आक्रमकपणे भाषण केलं की असं तुम्ही पाडून दाखवा. भुजबळ साहेबांवर टीका केली. त्यामुळं बच्चू कडू हे सांगतात की मी शेतकऱ्यांच्या पेक्षा जातीसाठीच भांडले आणि त्यामुळं त्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये बच्चू भाऊ काय म्हणाले याबद्दल काय उत्तर द्या? 50 ते 60% ओबीसी आहेत आणि त्यामुळे त्यांचा फटका बसलेला आहे बच्चू कडू साहेबांना. शहरातली एखादी गोष्ट वारंवार सांगणे. मी राज्यमंत्री असताना पंजाबचे शेतकरी जेव्हा आंदोलन करत होते तेव्हा 2 व्हीलर जाणारा बच्चू कडू एकटा आहे. पुढे आमदार राज्यमंत्र्याचा राजीनामा देऊन आम्ही रस्त्यावर उतरलो होतो. गेल्या 20 वर्षात शेतकरी, दिव्यांग आणि अनाथ याच्यासाठी अंगावर 350 गुन्हे घेणारा बच्चू कडू आहे. एखाद्या 100 गोष्टीतली एखादी गोष्ट वारंवार सांगून तुम्ही तशा पद्धतीचं ते आणण्याचा प्रयत्न होता, हा चुकीचा आहे. वास्तविक पाहता त्याच्या मागचा संदर्भ पाहायला पाहिजे. आपण जे आज आम्ही लढतो आहे ते शेतकरी म्हणून लढतो आहे. तो ओबीसी मध्ये आहे, मराठ्यामध्ये आहे, तेल्यामध्ये आहे, कुंब्यामध्ये आहे, माळ्यामध्ये आहे, धनगरामध्ये आहे, सगळ्यामध्ये आहे. आणि ही लढाई लढत असताना मला वाटतं या शेतकऱ्यासाठी लढणं महत्वाचं आहे. ससाने सारख्या आमच्या अशा सगळ्या तज्ञ लोकांनी सुद्धा याच्यात एकमूट व्हावा. तुम्ही तुमच्या जातीची लढाई लढत राहावी, पण शेतकरी म्हणून कोणी लढत असेल तर त्याच्यात आपण अशा प्रकारची वाच्यता करू नये. मंगेशजी, काय म्हणाल तुम्ही याबद्दल? कुठेतरी शेतकरी म्हणून पाठिंबाच आहे, पण ज्या वेळेस तुम्ही वाट चुकला, आम्ही सगळ्यांनी महाराष्ट्राने बच्चू कडू असं पाहिलेलं की शेतकऱ्यांसाठी, अपंगांसाठी, दिव्यांगांसाठी लढणारा नेता. पण ज्या वेळेस मनोज जरांगेंची जी हटकोर भूमिका आहे ओबीसी मधनच आरक्षण घ्यायचंय, त्या भूमिकेला बच्चू कडू एकदम आक्रमकपणे सभागृहामध्ये त्यांच्याकडे जाऊन सगळीकडे एकदम आक्रमक भूमिका घेतात. मराठा समाज काय पाकिस्तानचा आहे का, मराठा समाज कुणबी नाही तर कोण आहे का, हे सगळं आता डिजिटल युग आहे. तुम्ही जरा युट्यूबला गुगलला टाकलं तर सगळं अख्खा आलेख येतो. त्यामुळं तुम्ही जर जरांगेंच्या मांडीला मांडी लावली, त्यामुळं तुमच्या मतदारसंघातल्या ओबीसींनी तुम्हाला फटका दिलेला आहे. हे बच्चू भाऊंनी मान्य केलं पाहिजे. बरं मंगेशजी, आपण बच्चू कडू यांना विचारूया. बिलकुल चुकीचं आहे, बिलकुल चुकीचं आहे, बिलकुल चुकीचं आहे. बटेंगे तो कटेंगे मध्ये आमचा घात झाला, आमचा फतव्यामध्ये घात झाला. तुम्हाला अभ्यास नाही माझ्या मतदारसंघाचा. आणि मी जे बोललो सभागृहात ते जे महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितलं, जे बाबासाहेबांनी सांगितलं ते सगळं मांडलं. एकदा तुम्ही आमने सामने या, मी तुम्हाला दाखवतो काय बोललो ते. तुमच्या तोंडात नाही एकदा जरी सांगितलं की ओबीसीला धक्का लावू देऊ नका, तुम्ही एकच म्हणत होते मग मराठा कुणबी नाही तर कोण मराठा वापरतोय. वेगळं 10% आरक्षण दिलेलं, त्याच्यावर बच्चू भाऊ तुमची काय भूमिका आहे? एससीबीसी आरक्षण, ईडब्ल्यूएस आरक्षणावर काय तुमची भूमिका आहे? हे जर वेगळं ताट दिलेलं आहे तर मग तुम्ही उलटे, तुम्हाला महाराष्ट्र मानतो, ओबीसी मानतात, तर तुम्ही म्हणलं पाहिजे जरांगेंना की बाबा नको वादविवाद, समाजामध्ये तेढ नको. ही भूमिका तुम्ही घेताल का? तुम्ही जाणून बुजून वेगळा अर्थ करताय.
तुम्हाला शेतकऱ्याचं भलं उद्याचं नाही आहे, तुम्हाला शेतकऱ्याचं वैरी म्हणून काम करायचं आहे असं वाटतं मला. शेतकऱ्यांच्या प्रश्नामध्ये तुम्ही आमचे नेते शेतकऱ्याच्या आहात. ह्याच्यामध्ये अशा शेतकऱ्यांच्या प्रकारचे प्रश्नामध्ये तुम्ही आमचे नेते आहात. पण ज्या वेळेस तुम्ही जरांगेंच्या अज्ञानी मागणीला तुम्ही पाठिंबा देता आणि एकदम आक्रमकपणे देता, सभागृहात देता, त्यांच्यासाठी रक्तदान करायला तयार होता, तुम्ही त्यावेळेस भुजबळ साहेबांवर तुटून पडता. पण त्यावेळेस तुम्ही थोडीशी समजूतदारपणाची ज्यावेळेस भावना घेतली असती, ती वेगळं ईडब्ल्यूचं 10% आरक्षण ते चांगलं आहे, त्यावेळेस ओबीसींनी पण म्हणलं असते ना की बच्चू भाऊची भूमिका. मंगेश आपण क्षणभर थांबूयात. बच्चू कडूंना एकदा पूर्णपणे बोलू देत, तुमच्या अनेक प्रश्नांना ते उत्तर देत आहेत. माझं काय मत आहे, मी जे भाषण केलं ना सभागृहातलं ते नीटपणे ऐकावं. त्याचा जो सार होता, त्याचे जे संदर्भ होते त्यावर त्यांनी बोललं पाहिजे. मला एक सांगा, आता एखाद्या गोष्टीमध्ये एखाद्या चुकीचा काहीतरी निर्णय झाला असेल, घरातला एक कोपरा जर तुटला पडला तर आपण पूर्ण घर पाडत नाही. आम्ही पाहतोय आमचा हात एक तुटला तर दुसरा हात आपण तोडत नाही. या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. आज शेतकऱ्याच्या आंदोलनाला काय गरज आहे याच्यावर न बोलता आपण जुने काही गोष्टी बाहेर काढून मुद्दाम होऊन आम्हाला कुठेतरी बदनाम करण्याचा प्रयत्न तो थांबवला पाहिजे. ठीक आहे, पण बच्चू भाऊ याचा अर्थ इथून पुढे कुठल्याही जातीच्या किंवा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये किंवा मंचावरती आपण दिसणार नाही असा याचा अर्थ होतो का? प्रश्न मिटणार नाही. आपण दिसणार नाही असं म्हणताय आपण? हा बिलकुल, मी तेव्हाच ठरवलं होतं का शेतकऱ्याची लढाई माझं काय म्हणणं आहे, शेतकऱ्याची लढाई आहे, हे शेतकरी म्हणूनच लढणार मी. पूर्ण महाराष्ट्राला पुन्हा एकदा आम्हाला एक समजून घ्यायचं आहे बच्चू कडूजी की कुठल्याही आरक्षणाच्या किंवा जातीच्या कुठल्याही मुद्द्याच्या अनुषंगाने आपण कुठल्याही मंचावरती इथून पुढे दिसणार नाही. बिलकुल नाही, माझं प्रेत दिसन, पण त्या बाबतीत मी कधी दिसणार नाही. मला वाटतं खूप मोठी बातमी तुम्ही आम्हाला दिलेली आहेत आणि मला असं वाटतं मंगेशजींना विचारावं की आता तरी मान्य कराल का की त्यांचा खरोखरच हेतू पूर्णपणे शेतकऱ्यांसाठी उभा राहण्याचा आहे कुठेतरी, आणि जातीयवादी सगळ्याच आंदोलनांबद्दल प्रश्न उभा करतायत बच्चू कडूजी? मंगेशजी. नाही, नक्कीच मॅडम. बच्चू कडू हे नाव ऐकल्यानंतर आपल्या समोर जो चेहरा येतो तो शेतकऱ्यांसाठी भांडणारा, तो दिव्यांगांसाठी भांडणारा, अन्यायाच्या विरोधामध्ये मग सरकारी नोकरांवर तुटून पडणारा, वेळ प्रसंगी अनेक गुन्हे अंगावर घेणारा, जेलमध्ये जाणारा असा लढवय्या, सर्व समाजातल्या सर्व शेतकऱ्यांना न्याय देणारा. पण ज्या वेळेस जरांगेंचे जे अज्ञानी आणि याच्यामधनं ज्या अन्यायकारक मागण्या होत्या ओबीसी मधनं घुसण्याच्या, वेगळं 10% दोन्ही ईडब्ल्यूएस आणि एससीबीसी दिलेला असताना पण, आणि मग तिथं बच्चू कडू दिसल्यानंतर आणि आक्रमकपणे त्यांनी ती भूमिका त्यांची मांडल्यानंतर मंगेशजी, मला असं वाटतं की आता या क्षणी त्यांनी जी घोषणा केली आहे त्याच्यानंतर तो इतिहास झालेला आहे. मी आता सुनील महाराजांकडे जाऊ इच्छिते आणि मला त्यांना असं विचारायचं की बच्चू कडूंनी ज्या पद्धतीने आता एक गोष्ट जाहीर केलेली आहे ते पाहता तुम्हाला असं वाटतं का की कुठेतरी जातीयवादी राजकारण सोडून सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी एकत्र आलं पाहिजे? तुम्ही काय म्हणाल? नक्कीच. मी बच्चू भाऊंच्या या भूमिकेचा या चॅनलच्या या डिबेटच्या माध्यमातून खूप मोठं त्यांनी महाराष्ट्रासमोर एक उदाहरण ठेवलेलं आहे आणि जे पण सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतात त्यांनी बच्चू भाऊंचा आदर्श घ्यावा. मी एक ओबीसीचा एक घटक म्हणून, ओबीसीचा एक चेहरा म्हणून आणि ओबीसी एक आंदोलक म्हणून ओबीसी समाजातर्फे बच्चू भाऊंच्या या भूमिकेचं मी खरंच स्वागत करतो. आणि अशाच प्रकारे कोणी जे सोशल वेगवेगळ्या याच्यात असतील त्यांनी त्यांच्या याच्यावर स्टिकअप राहावं. आणि नक्कीच या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नामध्ये बच्चू भाऊ आमचे नेते असतील. पण मी आपण सुनील महाराजजींना सुद्धा याबद्दल विचारूया की या निर्णयाचं सुनील महाराजजी आपण सुद्धा बंजारा समाजाचे एक प्रतिनिधी आहात, या अनुषंगाने आपण स्वागत करता का आणि सर्वसामान्यांचे प्रश्न कुठेतरी पुढे ठेवावेत असं आपण मान्य करता का? निश्चित नाही, कारण बच्चू भाऊ कडू हे एक समाजासाठीच नाही तर राज्यासाठी लढणारे नेते आहे. सन्माननीय मंगेशजींनी जे सांगितलं की ते दिव्यांगासाठी लढत आहे, आपल्या कास्तकारांसाठी, शेतकऱ्यांसाठी ते लढत आहे. आणि हे लढाई लढत असताना मागे जेव्हा ते राज्यमंत्री होते तेव्हा मला बच्चू भाऊ कडूंनी शासनाशी भांडण करून दिव्यांग कल्याण खातं त्यांच्या प्रयत्नातून निर्माण झालेलं आहे. आणि अशा नेत्यांची राज्याला गरज आहे. म्हणून मी तुमच्या माध्यमातून बच्चू भाऊ कडूंना विनंती करणार की या राज्याला तुमची गरज आहे. आरक्षणाची लढाई असो, जातीपातीची लढाई असो, पण शेतकऱ्याची लढाईसाठी
दिव्यांगाच्या लढाईसाठी, कारण निसर्गाने दिव्यांगांना मारलेला, त्यांना न्याय देण्याचं काम बच्चू भाऊ कडू करताय, म्हणून बरोबर. त्यांनी सुद्धा थोडस आपले स्वतःचे जे विचार आहेत किंवा ते बाजूला राहतील. मी एक धर्मपीठाचं महंत म्हणून विनंती करणार की आपण सुद्धा या सामाजिक राजकीय कार्यामध्ये सदैव पुढे राहावं. बरोबर आहे. म्हणजे आपण या निर्णयाचं स्वागत करताय आणि बच्चू कडूजींना सांगावंसं वाटतं की खरोखरच अत्यंत स्वागतार्ह अशी आपली ही भूमिका आहे जी आपण आज एबीपी माझाच्या माध्यमातून मांडलेली आहे. पण त्याचबरोबर आत्ताचं महाराष्ट्राचं चित्र बघता ज्या पद्धतीने आंदोलनं होत आहेत, त्यांची चढाओढ सुरू आहे जातीच्या सध्या मुद्द्यावरनं, ते बघता तुम्हाला वाटतंय ते चित्र खरोखरच बघता येईल जिथे सर्वसामान्यांचे प्रश्न मांडले जात आहेत परंतु जातीच्या मुद्द्यावरनं आंदोलनं होत नाहीत? आपलं हे स्वप्न खरं होऊ शकतं का? काय तुम्ही लक्षात घ्या का जात हे मेल्यावरही जात नाही हे तुम्हाला माहित आहे. आणि या सगळ्या व्यवस्थेमध्ये अतिशय वाईट परिस्थिती शेतकऱ्याची झाली, मजुराची झाली. मी दिव्यांगाचा लढा जेव्हा उभा केला तेव्हा 200 रुपये महिना भेटत होता, तो 600 झाला, 1000 झाला, आता 2500 झाला. 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही. त्याची कोणती जात विचारायची आपण, त्याचा कोणता धर्म विचारायचा, त्याच्या वेदना विचारता आल्या पाहिजे. यासाठी आम्ही लोक कुठे जाणार, लोकांना आपापल्या जातीचे आंदोलन करावं, आपापल्या पार्टीचे आंदोलन करावं. पण बच्चू कडू यानंतर शेतमजूर, माझा शेतकरी, कामगार असेल, दिव्यांग असेल, शेतकरी असेल, याच्यासाठी मरेपर्यंत आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. माफ करा, बच्चू कडूजी, आज महाराष्ट्रामध्ये 7 ते 8 जिल्ह्यांमध्ये जातीयाच्या मुद्द्यावरनं आंदोलनं झालेली आहेत आणि नाशिक एकच जागा आहे जिथे आज राजकीयच आंदोलन झालं, पण ते झालं शेतकऱ्यांच्या मुद्द्याला घेऊन. त्यामुळे आत्ता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तुम्ही जे म्हणताय की कुठे ते सर्वसामान्यांचे प्रश्न मांडले गेले पाहिजेत, ते तुम्हाला या परिस्थितीमध्ये सोपं वाटतंय का? ते सहज शक्य आहे का? का पुन्हा एकदा आपल्याला सध्याच्याच आंदोलनांची परिस्थिती जी जातीच्या आधारावरती ती पाहायला मिळणार आहे? माझं काय म्हणणं आहे का देशामध्ये शेतकऱ्याची संख्या जास्त आहे. आज देशामध्ये 70-80% शेतकरी आहे, त्याचा आवाज मोठा झाला पाहिजे आणि शेती मुद्द्यावरच राजकारण झालं पाहिजे. ज्या दिवशी शेतीच्या मुद्द्यावर राजकारण होईल तेव्हा माझ्या शेतकऱ्याला आज 15-20 हजार रुपये कापसाला भाव भेटन, त्याच्या ऊसाचे भाव वाढन, सोयाबीनचे भाव वाढन, आरक्षणात आम्हाला पाहिजे नोकरी भेटन. पण माझ्या शेतकऱ्याला जर शेतीच्या मालाचे भाव भेटले तर अख्खं गाव आणि देश सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद शेती प्रश्नामध्ये. बरोबर आहे. बच्चू कडूजी, आणखीन एक विचारायचं आहे ते म्हणजे तुमचे संबंध हे दोन्ही सरकारशी म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या सरकारशी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी सुद्धा चांगले राहिलेले आहेत. मग तुम्हाला जे साध्य करायचंय त्याच्यासाठी तुम्ही सर्वपक्षीय नेत्यांशी भेटीगाठी करणार आहात का, किंवा सरकारशी सुद्धा कुठली सल्लामसलत करून तुमच्या या संपूर्ण आंदोलनाला, तुमच्या या प्रश्नाला आकार देणार आहात का आणखी मोठा? करू ना, नक्की. मी तर म्हणतो माझं नेतृत्व, मी नेतृत्व करायला तयार नाही. मी एक शेतकरी पुत्र म्हणून काम करेल आयुष्यभर. कुठलाही चांगला नेता जर हे आंदोलन घेत असेल शेतकऱ्याचं आणि त्याचं भलं होत असेल तर बच्चू कडू तोही त्याग करायला तयार आहे. आम्ही सगळ्या शेतकरी संघटनेचं एकत्रीकरण आता संभाजीनगरला आमची बैठक झाली. आता सर्वपक्षीय नेत्यांना पण भेटू. तसे आमच्या आंदोलनात आता सर्व पक्षातले, सर्व जातीतले लोक, मराठवाड्यात मला भीती होती का हा सगळ्या जातींना पेटलेला प्रदेश आहे, पण इथं आमच्या सगळ्या सभेमध्ये ओबीसी राहतोय, मराठा राहतोय, दलित राहतोय आणि भाजपावाले राहतोय, राष्ट्रवादी काँग्रेसवाले, शिवसेनेवाले सगळे राहतोय. हा आनंद आहे. धीरे धीरे तो वाढेल. त्याला त्रास आहे. शरद जोशी साहेब शेतकऱ्यासाठी लढले, आधी जोशी म्हणून चांगले होते. नक्कीच दुःख आहे ना आमच्या. नक्कीच बच्चू कडूजी, तुमचा मुद्दा कळलेला आहे. पुन्हा एकदा सुनील महाराजजींना मला एक प्रश्न विचारायचा आहे की संपूर्ण आताची परिस्थिती बघता कुठेतरी जातीचं राजकारण केलं तरच मोठा नेता बनता येतं असं काहीसं समीकरण झालेलं आहे का, आणि त्यामुळे जात आणि आंदोलन हा विषय महत्वाचा झालाय का? नाही, विषय असा आहे की आता जातीचं जर राजकारण आपण म्हणतो की जातीच्या राजकारणानंतरच मनुष्य मोठा होतो, पण तुम्ही एक लक्षात घ्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जेव्हा ही घटना बनवली आणि त्यांनी जे ही SC ST जे अनुसूचित जाती आणि जमातीची सूची तयार केली, तर त्यांचा जो उद्देश होता की या देशामधील जे मागासवर्गीय लोक आहेत, जे मुख्य प्रवाहामध्ये नाही, आजही त्या मूलभूत सुविधापासून दूर आहे, आणि अशा लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याकरिता आरक्षण देण्यात आलं. आणि त्याकरिता आज जे जाती व्यवस्थेसाठी जे लढत आहे, आम्ही सुद्धा जाती व्यवस्थेसाठी, मी माझी भूमिका मांडण्यासाठी आपल्याकडे आलो आहोत. आणि
बंजारा समाज किंवा इतर समाज जर जाती आरक्षणासाठी लढत असतील तर आरक्षणामधूनच समाजाचं भलं होईल. कारण आमचे मुलं बाळ, आमचे विद्यार्थी, आमच्या समाज बांधव जे काही एज्युकेशन मध्ये जे मागे आहे ते त्यांना जास्त एज्युकेशन मध्ये ते पुढे जातील, त्यानंतर मोठ्या पदावर जातील आणि या स्पर्धेच्या युगामध्ये आमचे जे आता आम्ही कसे तरी आम्ही मुख्य प्रवाहात येत आहे, नाही तर आजही महाराष्ट्रामध्ये बंजारा समाज हा ऊसतोड कामगार म्हणूनच प्रसिद्ध आहे. आणि याकरिता जर आम्हाला एसटी प्रमाणे आरक्षण लागू झालं तर हा महत्वाचा मुद्दा आहे. नेता हा विषय महत्वाचा नाही आहे. कारण आज आपण बघितलं असेल जालना आणि बीडला जे 2 मोर्चे निघाले, आंदोलन झाले, यामध्ये जरी माननीय हरिभाऊ राठोड साहेब किंवा माननीय राजेश राठोड साहेब किंवा माननीय धनंजयजी मुंडे साहेब असतील तरी हा समाजाचा मोर्चा होता, आंदोलन होता. यामध्ये स्वतःहून कोणत्या नेत्यांनी हा आंदोलन आयोजित केलेला नव्हता. म्हणजे सन्माननीय मनोज जरांगे साहेबांचाही आपण जर विचार केला तर नॉन सुनीलजी, नक्कीच तुमचा मुद्दा कळलेला आहे की समाजाचा हा सगळा प्रश्न होता, आंदोलन होता आणि तिथे नेते उपस्थित होते. पण मंगेशजींना मला आता असा एक प्रश्न विचारायचा आहे की आपले सहकारी लक्ष्मण हाके यांची आत्ता सभा सुरू आहे जी ओबीसी आरक्षणासंदर्भात आहे. आजच आपण म्हटलं की 7 ते 8 जिल्ह्यामध्ये वेगवेगळे मोर्चे झाले, आंदोलन झाली, ती सुद्धा अशाच पद्धतीने विविध जातींनी केलेली होती. मनोज जरांगेंची सभा झाली तर ती मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने होणार आहे किंवा त्या समाजासाठी होणार आहे. त्यामुळे या परिस्थितीमध्ये असा समाज विविध समाजांमध्ये विभागलेला असताना जे स्वप्न आहे बच्चू कडूंचं ते खरंच प्रत्यक्षात उतरू शकतं का? तुम्हाला काय वाटतं? नाही, समाजासमोर किंवा राज्यासमोर वेगवेगळे इश्यू असतात. मग कुठले शेतकऱ्यांचे प्रश्न असतात, दिव्यांगांचे प्रश्न असतात, पर्यावरणाचे प्रश्न असतात, बेरोजगारीचे प्रश्न असतात, कर्जमाफीचे प्रश्न असतात, वेगवेगळे प्रश्न असतात. पण सध्या आता जो इश्यू आता जो चाललेला आहे आणि आता महाराष्ट्रामध्येच एक सामाजिक खूप मोठा कलह निर्माण झालेला आहे. मुळामध्ये समाजाचा जो नेता असतो किंवा समाजाचा जो चेहरा बनतो त्यांनी अभ्यासू असावं, त्यांनी कायद्याचा, नैतिकतेचा थोडासा अभ्यास करून मग भूमिका मांडावी. आणि ती नक्कीच त्यामुळे आता समाजकारण आणि राजकारण हे कसं वेगळं करायचं हा नक्कीच हा प्रश्न असू शकतो. परंतु या मुद्द्यावरनं आज महत्वाचे जे प्रश्न आहेत ते पुढे आले पाहिजेत. याबद्दल मात्र आपलं सगळ्यांचं सहमत झालं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि त्याचबरोबर बच्चू कडू यांचं पुन्हा एकदा अभिनंदन. आज ज्या पद्धतीने त्यांनी त्यांचा एक महत्वाची भूमिका जाहीर केली आहे त्याबद्दल पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. आजची ही चर्चा आपण इथेच थांबवतोय आणि आता आजच्या प्रश्नावरती तुम्ही दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आज एकूण 14,000 मतं आम्हाला आलेली आहेत आणि त्यामध्ये जो कौल आहे महाराष्ट्राचा त्यामध्ये 79% लोकांना हे पटतंय की शेतकऱ्यांऐवजी जातीसाठी लढलं असतो तर लोकांनी डोक्यावर घेतलं असतं. हा बच्चू कडूंचा दावा 79% लोकांना पटतोय आणि 21% लोक म्हणतायत नाही. आणि यानंतर या संदर्भातली एबीपी माझाची संपादकीय भूमिका आपण जाणून घेणार आहोत. सांगतायत आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक. पूर्वी सध्या महाराष्ट्रात आंदोलनांचा काळ सुरू आहे. रोज कुठेतरी धरणे, कुठे मोर्चे तर कुठे आंदोलने. त्याला कारणंही बरीच आहेत. अगदी आरक्षणापासून ते शेतकऱ्यांचे मुद्दे. आपल्या देशात, आपल्या संविधानात आंदोलनाचा अधिकार अभिप्रेत आहेच. प्रोटेस्ट इज नॉट अ डिपार्चर फ्रॉम डेमोक्रेसी, इट इज इसेन्शियल टू इट असं म्हटलं जातं. म्हणजेच आंदोलन हे लोकशाही विरोधी नसून लोकशाहीसाठी महत्त्वाचे आहे. पण खरंच तसं असतं का? आपल्या देशात अनेकांना वाटतं की आंदोलनाचा अधिकार हा फक्त म्हणण्यापुरतीच उरला आहे. अनेक ॲक्टिव्हिस्टना वाटतं की त्यांनी विरोधी आंदोलनं केल्यामुळे ते सरकारच्या ब्लॅक बुकमध्ये येतात आणि मग वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांना त्रास सहन करावा लागतो. त्यांचे असेही म्हणणे असते की सूडबुद्धीने प्रशासनाचा वापर त्यांच्या विरोधात केला जातो आणि मग लोकशाहीत आंदोलनाचा, फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशनच्या अधिकाराचा अर्थच खरं तर उरत नाही. राजकारणातही अर्थात आंदोलनाचा अधिकार आहेच. पण आपली शोकांतिका ही आहे की आजकाल प्रत्येक मुद्द्यात, प्रत्येक आंदोलनात राजकारण आणि राजकारणी शिरतातच.
जर जनतेनं उभं केलेलं आंदोलन मोठं असेल तर त्याचा भाग बनून आपली राजकीय पोळी शेकता येईल का हे बघतात. त्यात जमलंच तर पूर्ण आंदोलन कसं हायजॅक करता येईल याचाही प्रयत्न करतात. खरं तर ह्यालाही हरकत नाही, पण आंदोलनाचा जो मूळ जनहिताचा अजेंडा असतो तो कधी दूर सारला जातो, राजकीय स्वार्थ साधणे हे जास्त महत्वाचं ठरते हे कळतही नाही. आपले काम धंदा आपली घरदारं सोडून आपल्या आशा आकांक्षा उराशी बाळगून आंदोलनात येणाऱ्या भोळ्या भाबड्या जनतेला एकच सांगायचंय, तुमचा उद्देश चांगला आहे, आंदोलन गरजेचं आहे. राजकारणी काही समाजापेक्षा वेगळे नाहीत, त्यांची मदतही आंदोलनाला होऊ द्या, पण फक्त राजकीय स्वार्थ पाहणारे किंवा वेस्टेड इंटरेस्ट असणारे त्याचा गैरफायदा उचलणार नाहीत, याकडेही लक्ष असू द्या. पूर्वी. धन्यवाद सरिता. आणि याबरोबरच 0 आवरमध्ये आज आपण इथेच थांबतोय. उद्या नवीन विषयासह भेटणार आहोत, तेव्हा पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.